गोल्डच्या डेली ॲनालिसिसमध्ये पुन्हा एकदा मी डॉक्टर वर्षा भारुड व्हीआर ट्रेनिंग अकॅडमीकडून तुमचं स्वागत करते। काल पण मी तुम्हाला ज्या लेवल सांगितल्या होत्या आणि गोल्डमध्ये काय होणार आहे आज याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ व्यवस्थित रेफर केला असेल तर गोल्डमध्ये काल छान अशी सेलिंग पाहायला मिळालेली आहे। तसंच ज्या लेवल्स मी बाय साईड दिलेल्या होत्या त्या लेवल्सलाही गोल्डने छान असा रिस्पेक्ट करून तुम्हाला छान असं प्रॉफिटही दिलेलं आहे। तसंच तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला लेवल्स दिलेल्या असतात, त्या लेवल्सला छान पद्धतीने रिस्पेक्ट होत असतो। टेलिग्रामची लिंक जी आहे मी ती लिंक बायोमध्ये टाकून देईन। आज गोल्डमध्ये काय होणार आहे डेली ॲनालिसिस आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। जसं की तुम्ही इथे गोल्डमध्ये बघू शकता, आपण डेली टाइम फ्रेम ॲनालिसिसवरती गोल्ड सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिसिस करतो। डेली टाइम फ्रेमवरती गोल्डने काय केलेलं होतं, एक वरतून एक डिसेंडिंग ट्रेंड लाईन गोल्ड फॉलो करत होता आणि खालून एक असेंडिंग ट्रेंड लाईन गोल्ड फॉलो करते आणि याचाच आपण फक्त ब्रेकडाऊनची किंवा ब्रेकआउटचे डिसाईड करत होतो की जर ब्रेकडाऊन झाला तर मार्केट सेलिंगला येणार आणि ब्रेकआउट झाला तर मार्केट बाईंगला जाणार। तर जी प्रोबॅबिलिटी आहे आता गोल्डची, तर गोल्डने ब्रेकडाऊन केलेला इथे आपल्याला पाहायला मिळतोय, क्लिअर व्ह्यू दिसतोय बरोबर। याचाच अर्थ काय की गोल्ड एक सेलिंग साईड मुवमेंट आपल्याला देऊ शकतो। मग आज गोल्डमध्ये काय होऊ शकतं याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्याच्या मेन लेवल्स कोणत्या कोणत्या आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। चला तर 1 आवर किंवा 4 आवर चार्टमध्ये आपण पहिल्यांदा शिफ्ट करूया। आणि काल मी तुम्हाला ॲनालिसिसमध्ये एक गोष्ट सांगितली होती की कालची एक लेवल खूप इम्पॉर्टंट होती, जी लेवल इथे ड्रॉ केलेली आहे आपण। त्या लेवलच्या ज्या प्राइजेस सांगितल्या होत्या मी तुम्हाला 4540 to 4530, ओके। या झोनला जर गोल्डे ब्रेक डाऊन दिला तर गोल्ड सेलिंगला जाणार, याबद्दल आपण काल डिस्कशन केलं होतं आणि ॲज इट इज गोल्डमध्ये ते पाहायला आपल्याला मिळालेलं आहे। आजही गोल्डमध्ये तेच चालू आहे। आज गोल्डने हा जो खालचा झोन आहे या झोनला ब्रेकआउट करण्याचा गोल्ड 4 तासाला प्रयत्न करत आहे आणि मी काल तुम्हाला क्लिअर व्ह्यू दिला होता की तुम्हाला सेल साईड प्लॅनिंग कधी करायची। सेल साईड प्लॅनिंग करताना तुम्हाला काल सांगितलं होतं की 4540 ते 4530 या झोनमध्ये जर ब्रेकडाऊन झाला आणि रिटेस्ट झाली तर या रिटेस्टला तुम्हाला काय करायचं, सेल घ्यायचं आहे आणि सेल साईड तुम्हाला प्लॅन करायचं आहे। तर खूप छान अशी सेलिंगची रॅली इथे आपल्याला पाहायला मिळालेली आहे। काल मी पण सेल घेतला होता 4545ला एक माझी सेल होता आणि 4545चा सेल मला खूप छान असा प्रॉफिट इथे देऊन गेलेला आहे। लॉट छोटा होता ॲक्च्युली, पण एक स्मॉल लॉटने छान प्रॉफिट आपण इथे मिळवलेला आहे, ओके। तर आज गोल्डमध्ये तुम्ही बघू शकता इथे जी लेवल आहे 4480 ची लेवल, जी मागच्या डेचा लो होता, त्या लोचा पहिल्यांदा लिक्विडिटी ग्रॅब केली आणि त्यानंतर एक बाय साईड छान अशी रॅली आपल्याला इथे पाहायला मिळाली। इथेही खूप साऱ्या ट्रेडर्सला मी बाय साईड प्लॅन करायला लावला होता आणि इथे खूप छान असा प्रॉफिट त्यांनी बुक केलेला आहे। त्यानंतर गोल्डमध्ये आपल्याला एक सेलिंग पाहायला मिळालेली आहे। आज गोल्डच्या ज्या मेन की लेवल्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करूया। जर 4 आवर चार्टमध्ये आपण जर शिफ्ट केलं तर आपल्याला इथे काही लेवल्स पाहायला मिळत आहेत, काही झोन आहेत। तर पहिला झोन जो आहे तो झोन आपल्याला इथे पाहायला मिळतोय, जो ड्रॉ करून मी दाखवते। लेवल आहे त्याची 4430, ओके। आज पण आपल्याला तीच राऊंड फिगर पाहायला मिळते 4430 टू 4420, ओके। 4430 टू 4420 हा लेवल आहे। या लेवलला पहिल्यांदा गोल्ड आज रिस्पेक्ट करणार आणि त्यानंतर गोल्डमध्ये ब्रेकडाऊन पाहायला मिळणार। ब्रेकडाऊन झाल्यानंतर 4358 ची लेवल आपल्याला गोल्ड घेताना पाहायला मिळू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, गोल्डमध्ये ॲनालिसिस करून या लेवल्सला बाय साईड प्लॅन करू शकता। बाय साईड प्लॅन केल्यानंतर तुम्हाला होल्ड करायचं नाही आहे। 100 to 200 पिप्स मुवमेंट झालेली असल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट बुक करायचं आहे, टार्गेट घ्यायचं आहे आणि एक्झिट करायचं आहे। त्यानंतर गोल्ड आपल्याला पुन्हा एकदा सेलिंगची रॅली पाहायला मिळू शकतो। मी तुम्हाला वीकली ॲनालिसिसमध्येही सांगितलं होतं की गोल्ड काय करणार आहे, फेक मुवमेंट देणार मंडेला आणि मंडेला ॲज इट इज फेक मुवमेंट दिल्यानंतर गोल्डमध्ये छान असा ड्रॉप आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तसेच लेवल ज्या आहेत त्या 1 आवर चार्टमध्ये शिफ्ट करून अजून क्लिअर पॉईंट ऑफ व्ह्यू सांगते। आत्ता जिथे गोल्ड आहे तिथून एक बाय साईड आपल्याला एक रॅली पाहायला मिळेल, म्हणजे रॅली नाही, बाय साईड एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल। इथे तुम्ही एक बायचा प्लॅन जर केला तर तुम्हाला पण आता वेळ लेट झालेला आहे, त्यामुळे आता बाय साईड प्लॅन करू नका। कधीही बाय करताना फ्रेंड्स पहिल्यांदा काय करायचं, लेवल्स फाइंड आउट करून ठेवायची। लेवलमध्ये 4457, जर 4457ला पाठीमागून जर आपल्याला इथे सपोर्ट मिळाला होता तर तुम्ही इथे 4457ला तुम्ही ते ट्रेड घेऊ शकत होता आणि छान असे आपल्याला 4470पर्यंत तुम्हाला एक टार्गेट मिळालं असतं, राईट। पण आता इथे बाय करू नका। मोस्ट ऑफ ट्रेडर काय करतात, इथेच बाय करतात आणि लॉस होतो इथून मार्केट खाली आल्यानंतर, कारण इथे एसएल खूप मोठा बसतो। एसएल तुम्ही कुठे लावणार, कधीही ट्रेड करताना एसएलची पोझिशन कुठे बसते याबद्दल आधी डिस्कशन कर, म्हणजे बघत जा
की रिस्क आपली किती आहे, रिवॉर्ड आपल्याला किती मिळणार. ट्रेडर्स काय करतात, ट्रेड घेतात पण त्याचे रिस्कच बघत नाही की एल कुठे होणार आहे, याचा एल कुठे बसणार आहे. त्यामुळे काय करायचं, कधीही हायर टाईम फ्रेम टू लोअर टाईम फ्रेम स्विच करायचं. चला मी पण तुम्हाला डेली टाईम फ्रेमपासून लोअर टाईम फ्रेममध्ये स्विच करते. त्यामुळे काय होतं, आपला एल छोटा होतो. लेवल्स या हायर टाईम फ्रेमच्या राहू द्या. म्हणजे 15 मिनिटाची जर लेवल ड्रॉ केली तुम्ही तर 5 मिनिट किंवा 1 मिनिटमध्ये तुम्ही ट्रेडचा प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला एल छोटा मिळेल. याचा व्हिडिओही मी तुम्हाला घेऊन येईन की कशा पद्धतीने लेवल ड्रॉ करायच्या आणि त्याच्यानंतर एक 1 मिनिटमध्ये ट्रेड कसा प्लॅन करायचा, जेणेकरून तुमचा एल छोटा होईल. त्यासाठी मला DM मध्ये नक्कीच कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे नाही का. ओके ठीक आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, गोल्डमध्ये एक इथे ट्रेंड लाईन आपल्याला ड्रॉ होताना पाहायला मिळते बघा, राईट. तर ही ट्रेंड लाईन इथे ब्रेकआउट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपल्याला सप्लाय झोन जो आहे हा झोन आपल्याला सप्लायमध्ये पाहायला मिळतोय. 15 मिनिटचा चार्ट मी लावते, 15 मिनिटाच्या चार्टमध्ये. ओके, तर आपल्याला जी सेलिंग आहे, सेलिंग आपल्याला जर आली गोल्डमध्ये तर 4480 या लेवलपासून तुम्हाला सेलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. म्हणजे तुम्ही 4480 टू 4486 या लेवलपर्यंत सेलिंगचा प्लॅन करू शकता. इथून तुम्हाला एल जो आहे 4493चा एल असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेलिंगसाठी प्लॅन करू शकता. शॉर्ट साईड हे बघा इथे 4480 टू 4488 अशा पद्धतीने तुम्ही सेलचा प्लॅन करून एक $4 ते $5 40 to 50 पिप्सचा सेल ठेवून एक छान असं टार्गेट सेलचं इथे घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि बाय साईड जर आपण प्लॅन केला तर आपल्याला बाय साईड प्लॅन कुठे कुठे करायचा आहे, 4330 टू 4420 अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, छोटे छोटे बायचे ट्रेड्स घेऊ शकता. आज पण गोल्ड सेलिंगलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गोल्डचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते 4357 4357 पर्यंत गोल्ड आपल्याला सेलिंग करताना पाहायला मिळू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल फ्रेंड्स तर आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, जे व्हिडिओ आपण बनवत असतो त्यासाठी खूप एफर्ट्स लागत असतात. त्यामुळे तुमचं जे प्रेम आहे ते मला व्हिडिओ लाईक्सच्या माध्यमातून मिळू द्या. असेच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहणार आहे.